पुढच्या बातमीकडे सगळे पुरावे मी पोलिसांना दिलेत असं कासले यांनी म्हटलंय। अंबेजोगाईच्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे पार्टनर आहेत असा गौप्यस्फोट देखील कासले यांनी केलाय। याच कंपनीमधून मला 10 लाख मिळालेले आहेत असा दावाही कासले यांचा आहे। धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आलेले आहेत असा आरोप कासले यांनी केलेला आहे। पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आणि भीडला जाऊन अटक करून घेणार असं कासले यांनी म्हटलेलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांना भेटून बीडला जाऊन अटक करून घेणार असल्याचं कासले यांनी म्हटलेलं आहे। कासले हे माजी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी सध्या धनंजय मुंडे आणि बीडमधल्या जवळपास सगळ्याच ज्या महत्त्वाच्या घटनांवरती गौप्यस्फोट करणारे व्हिडिओ हे समाज माध्यमांवरती प्रसारित केलेले आहेत। फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठलेच ठेवत नाही तो। वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना की बंद दारा हा फोन आलेले आहेत बंद दाराड हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी। ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय। आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल। डॉट 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 जोडा ना तुम्ही। पण एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा। मला बीड व परळीसारख्या ठिकाणी मला का आराम दिला, पहिला प्रश्न। निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन। तिसरा की त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी। जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं।